नमस्ते मुलांनो, आज आपण विज्ञानाचा पाठ शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे सजीवांतील पोषण। सजीवांतील पोषण, याच्यात पोषण म्हणजे काय? जसं आपल्या शरीराचं पोषण होतं, आपण अन्न खातो, त्याचं पचन होतं, मग आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा त्या अन्नातून आपल्याला मिळत असते, शरीराची वाढ होते, उंची वाढते, वजन वाढतं, आपल्या शरीरात ताकद निर्माण होते। ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पोषण। तरी त्याच्यातली व्याख्या अशी आहे की पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात। म्हणजे पोषक द्रव्य जे आपण अन्न खातो त्या अन्नातलं पोषक द्रव्याचं शोषण करतात। जे आपण अन्न खातो त्याच्यातले जे चांगले चांगले घटक, शरीराला आवश्यक घटक, ते शोषून घ्यायचं, त्याचं शोषून घ्यायचं आणि त्याचा वापर शरीरासाठी करायचा। ही सजीवांची जी प्रक्रिया असते त्याला म्हणतात पोषण। तर कुपोषण म्हणजे काय? त्यांनी पहिले 2 प्रश्न विचारले की कुपोषण म्हणजे काय। तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक विज्ञानाचं स्वतःच्या जवळ ठेवायचं आहे आणि मग मग हा व्हिडिओ बघून धडा वाचत समजून घ्यायचा आहे। कुपोषण म्हणजे काय? तर ज्याच्या शरीराला योग्य प्रमाणात आवश्यक ते घटक मिळत नाही, त्यामुळे अन्न खाल्लं तरीसुद्धा अंगात ताकद निर्माण होत नाही, आवश्यक उंची वाढण्यासाठी, तब्येत वाढण्यासाठी जे आवश्यक घटक असतात ते मिळत नाही, त्याला म्हणतात कुपोषण। मग अशी मुलं दिसायला बारीक असतात, डोकं मोठं असतं, हात पाय बारीक असतात, चेहऱ्यावर तेज छान दिसत नाही, कोमेजलेला रडका असा दिसतो, तर त्याला कुपोषण असं म्हणतात। मग कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते? आता कुपोषण का होत असेल? पहिला विचार करू शकतो आपण की कुपोषण म्हणजे काय, की पोषक द्रव्य मिळाले नाही, जेवणातून मिळाले नाही। मग हे कोणाचं होत असेल कुपोषण? जे गरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे जेवणाला पैसे नाही, अन्न मिळत नाही ज्यांना, त्यांचं कुपोषण होत असतं। मग कुपोषण रोखण्याचे उपाय काय? मग अशा वेळी आपण काय करू शकतो? तर जे गरीब लोक आहेत त्यांना मदत करायची। मग ती कशी करणार? तर रेशन दुकानाद्वारे त्या लोकांना अन्नधान्याचा वाटप जे होतं ते कमी पैशामध्ये त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून दिलं जातं। नंतर श्रीमंत लोक जे असतात ते ठिकठिकाणी अन्नदान करण्याचं केंद्र उभारतात, किंवा काही लोक सहज म्हणून एखाद्या वेळी अन्नदान करतात की आज माझा वाढदिवस आहे, मग मी वाढदिवस न करता जो खर्च येणार त्याचं गरीब लोकांना अन्नदान करणार। किंवा गंगेवर, आपल्या इकडे गंगेवर खूप गरीब लोक असतात की ज्यांना जेवण्याचे पण हे हाल होतात, अशा लोकांना अन्नदान करतात। तर अशा प्रकारे आपण ते रोखू शकतो। दुसरी गोष्ट, शाळांमध्ये गरीब मुलांसाठी खिचडी बनवली जाते, हे सुद्धा एक प्रकारचं कुपोषण रोखण्यासाठीचंच हे आहे, उपाय आहे। दुसरी गोष्ट, पोषण म्हणजे काय? तर जे आपण अन्न खातो त्याचं पचन होऊन आणि सात्मीकरण होऊन आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते। त्या पदार्थांना आपण अन्न पदार्थ असं म्हणतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होत असतं। आता काही घटक जे असतात ते बृहत पोषक द्रव्य, म्हणजे जे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक असतात, त्याच्यामध्ये आहे कार्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ। कार्बोदके म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ। प्रथिन म्हणजे काय? प्रोटीन्स। आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थ। हे सगळे घटक हे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात। मग आपण काय करतो? रोज पोळी भाकरी खातो, म्हणजे आपल्याला काय मिळतं? पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोदके मिळतात। दुसरी गोष्ट, आपण वेगवेगळ्या डाळी, कडधान्य खातो, त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात। आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, दूध, ह्या सगळ्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्यक तेवढं
स्निग्ध पदार्थ किंवा तेलकट पदार्थ मिळतात. आणि दुसरं असतं सूक्ष्म पोषक द्रव्य की जे कमी प्रमाणात आपल्याला आवश्यक असतात. त्याच्यामध्ये खनिज, क्षार आणि जीवनसत्व. खनिज, क्षार आणि जीवनसत्व म्हणजे आपण वेगवेगळे दुसरे पदार्थ खातो, फळं खातो, दूध पितो किंवा भाज्या खातो, पालेभाज्या, फळभाज्या खातो. मग ह्या सगळ्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्यक ते खनिज, क्षार आणि जीवनसत्व मिळत असतात. तर हे झालं आपल्या संदर्भात. मग हे असंच वनस्पतींच्या संदर्भात पण असू शकतं की वनस्पतींना पण त्यांच्या पोषणासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आता ह्याच्यामध्ये पोषणाची गरज का असते? तर पोषणामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. दुसरी, शरीराची वाढ होते, शरीराचा विकास होतो आणि पेशींची झीज भरून निघते आणि त्यांच्या ऊती दुरुस्त करणे आणि शरीराला रोगापासून वाचवणे याच्यासाठी पोषणाची गरज असते. आता वनस्पतींच्या बाबतीत पण काय आहे किंवा सजीवांच्या बाबतीत काय आहे की काही सजीव असतात ते स्वयंपोषी असतात तर काही परपोषी असतात. तसंच वनस्पतींच्या बाबतीत की काही वनस्पती स्वयंपोषी असतात तर काही परपोषी. मग स्वयंपोषी वनस्पती म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करायचं. जसं आपण घरी आपण काय करतो, आपलं अन्न आपणच तयार करतो, बरोबर. पण वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये सुद्धा हे असं असतं. तर मुख्यत्वे वनस्पतींमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तुम्हाला पुस्तकामध्ये इथे एक रिॲक्शनसारखं दिलेलं आहे, हे तुम्ही नीट बघा. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की वनस्पती स्वतःचं अन्न कसं तयार करतात. तर वनस्पती काय करतात, वनस्पतीचा रंग कोणता असतो? हिरवा, बरोबर. मग हिरवा रंग असतो म्हणजेच वनस्पतीमध्ये जे छोटे छोटे कण असतात त्यांना हरितद्रव्य असं म्हणतात, हरितद्रव्य. मग वनस्पती काय करतात, जमिनीतील पाणी, पोषक तत्व, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश या सगळ्याचा उपयोग करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि त्या प्रोसेसमध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जो तयार होतो तो हवेत सोडला जातो. काय करतात वनस्पती, स्वतःचं अन्न स्वतः तयार करताना काय करतात, पाणी जमिनीतून शोषून घेतलेलं असतं ते पाणी, नंतर हवेतला कार्बन डायऑक्साईड, पोषक तत्व, पानामध्ये असलेलं हरितद्रव्य आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड असतो ते सांगितलं, हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश. ह्या सगळ्यांच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. आणि त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जो तयार होतो तो हवेमध्ये सोडला जातो. पानामध्ये अन्न तयार होतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. तर त्याच्यासाठी ही रिॲक्शन दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्य यांच्या अस्तित्वामध्ये काय करतात, अन्न तयार करतात, ग्लुकोज तयार करतात आणि ऑक्सिजन जो तयार होतो तो हवेत सोडला जातो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. म्हणजे प्रकाश ऊर्जा म्हणजे काय, सूर्याकडनं घेतलेला जो प्रकाश असतो त्या प्रकाशाची कार्बन डायऑक्साईडच्या बरोबर रिॲक्शन होते आणि मग त्याचं रासायनिक प्रक्रियेत रूपांतर होतं, रासायनिक ऊर्जेत रूपांतर होतं आणि ती अन्नाच्या स्वरूपात पानामध्ये साठवली जाते. आणि नंतर ती वेगवेगळ्या रसनलिका असतात पानापासून किंवा झाडाच्या खोडांमध्ये, देठांमध्ये त्या रसनलिका असतात. त्या काय करतात, पानांमध्ये जे अन्न तयार झालं आहे ते पूर्ण झाडापर्यंत पोचवतात. आलं लक्षात? जसं आपल्या शरीरामध्ये
आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न खातो त्याचं पोटामध्ये पचन होतं, पचन झाल्यानंतर रक्तात रूपांतर होतं. मग आपल्या शरीरात नसा असतात बारीक बारीक, त्या काय करतात, आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त पोचवतात प्रत्येक अवयवापर्यंत. आणि जे खराब रक्त असतं, तर काही नस ज्या असतात त्या शरीरात खराब रक्त सगळं हार्टकडे आणतात. आणि चांगलं रक्त हार्टकडून संपूर्ण शरीराकडे घेऊन जातात. आलं लक्षात? मग तसंच झाडामध्ये सुद्धा नलिका असतात, नळ्या. जशी आपली नस असते की नाही, तशा नळ्या झाडांमध्ये पण असतात. त्याला जलवाहिनी आणि रसवाहिनी असं म्हणतात. तर जलवाहिनी आणि रसवाहिनी असं म्हणतात. त्या कसं काम करतात, तर जलवाहिनी जी असते ती काय करते, बारीक नळ्या असतात त्या काय करतात, खोडामधून खालपर्यंत जातात. जमिनीतलं पाणी, क्षार, जीवनसत्व ते शोषून घेतात आणि ते झाडाच्या सगळ्या भागांना ते शोषलेलं सगळं ते पुरवतात. बरोबर? आणि रसवाहिन्या ज्या आहेत त्या काय करतात, तर झाडाने, वनस्पतीने जे पानांमध्ये अन्न तयार केलेलं आहे ते अन्न सगळ्या झाडाच्या फांद्यांकडे, पानांकडे, फुलांकडे, फळांकडे पाठवतात. अशा पद्धतीने त्यांचं वनस्पतींमधली वहन व्यवस्था होत असते. तर हे जे काही आता इथे वहन व्यवस्थेबद्दलचं दिलेलं आहे ते मी बोलली आहे, ते तुम्ही वाचा नंतर, ही माहिती तुम्ही नंतर वाचा. आता पुढे त्यांनी दिलंय की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बोदके तयार करतात. आणि कार्बोदके हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून तयार होतात. मी जे म्हटलं की नाही, कार्बोदक हा सायंटिफिक टर्म आहे. त्याला मराठीमध्ये पिष्टमय पदार्थ म्हणतात. म्हणजे पिष्टमय पदार्थ की जे खाल्लं तर आपल्याला ताकद निर्माण होते. तर जे पिष्टमय पदार्थ असतात ते कसे काय तयार होतात, तर ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिघांचं कॉम्बिनेशन आहे. या तिघं कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिघं एकत्र होऊन ते कार्बोदक तयार होतात. आणि प्रथिनं मी जे म्हटलं की नाही, कार्बोदक कशापासून मिळतात, भाकरी, पोळी, भात याच्यापासून आपल्याला कार्बोदक मिळतात. आणि प्रथिनं कशापासून मिळतात, तर वेगवेगळ्या डाळी, कडधान्य याच्यापासून आपल्याला प्रथिनं मिळतात. मग ते प्रथिनं कसे तयार होतात, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, 4 पदार्थ, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या 4 पदार्थापासून प्रथिनं तयार होतात. आणि प्रथिनं तयार होण्यासाठी आवश्यक असलेला नायट्रोजन कुठून येणार, जसं ह्या आपण मागची ही जी रिॲक्शन बघितली याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे पण नायट्रोजन नाही आहे. मग नायट्रोजन कुठून मिळणार, तर ॲक्च्युली नायट्रोजन हा वायूच्या रूपामध्ये हवेमध्ये आहे, पण तो तसाच्या तसा वनस्पतींना घेता येत नाही. आलं लक्षात? नायट्रोजन तसाच्या तसा वनस्पती शोषून घेऊ शकत नाही, तर त्याचं स्थिरीकरण व्हावं लागतं. स्थिरीकरण ही एक प्रक्रिया आहे, त्याचं स्थिरीकरण व्हावं लागतं, म्हणजे संयुगात रूपांतर व्हावं लागतं. आणि मग हे संयुगात रूपांतर जैविक आणि वातावरणीय पद्धती 2 पद्धतीने होतं. तर जैविक पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव किंवा सजीवांचा वापर होतोय. आणि वातावरणीय पद्धत म्हणजे वातावरणामध्ये आपोआप जे घडतंय ते. तर मग जैविक पद्धतीने स्थिरीकरण कसं होतं, तर याच्यामध्ये काय होतं, 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबवर्गीय वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठींमध्ये असतात. आता हे काय आहे, एक प्रकारची वनस्पती, तिचं नाव काय आहे, शिंबवर्गीय वनस्पती.
वनस्पतीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये हे गोल गोल दिसतात बघा तुम्हाला, पांढरे 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 गोल गोल दिसतात. ह्या गोलांमध्ये काय आहे, गाठींमध्ये काय आहे, रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव आहे. काय आहे, रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे जे डोळ्यांनी दिसत नाही ते सूक्ष्मजीव. आणि हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. तर ह्या पांढऱ्या पांढऱ्या गोळ्यामध्ये जे बारीक 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 सूक्ष्मजीव असतात ते काय करतात, हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचं संयुगात रूपांतर करतात. आणि मातीमधील ॲझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं संयुगात रूपांतर करतात. म्हणजे एक आहे या गाठींमधले सूक्ष्मजीव, त्यांचं नाव आहे रायझोबियम. काय नाव आहे, रायझोबियम. इथे दिलेला आहे शब्द रायझोबियम, रायझोबियम. आणि दुसरे सूक्ष्मजीव आहे ॲझिटोबॅक्टर. काय नाव दिलं आहे, ॲझिटोबॅक्टर. मग ॲझिटोबॅक्टर हे मातीमध्ये असतात आणि रायझोबियम हे ह्या गाठींमध्ये शिंबवर्गीय वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठींमध्ये असतात. तर हे जे दोन सूक्ष्मजीव आहे, सूक्ष्मजीव ते काय करतात, हवेतल्या नायट्रोजनचं रूपांतर संयुगात करतात आणि मग ते संयुगात रूपांतर झालं की मग वनस्पती ते ॲब्सॉर्ब करू शकतात. आलं लक्षात. आता हे झालं कोणत्या पद्धतीने, जैविक पद्धतीने नायट्रोजन मिळवणं. आता वातावरणीय पद्धतीने नायट्रोजनचं संयुगात रूपांतर कसं होतं, तर पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजनचा ऑक्सिजनशी संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनतं. काय होतं, जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असेल तेव्हा काय होतं, बाहेर वीज चमकते, बरोबर. वीज चमकली की काय होतं, हवेमध्ये ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे. वायू कोणते वायू, ऑक्सिजन आपण आत घेतो तो, आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतो तो, आणि नायट्रोजन, हे दोन्ही वायू हवेमध्ये आहेत. मग जेव्हा वीज चमकते तेव्हा वातावरणामध्ये असा बदल होतो की नायट्रोजन ऑक्सिजन एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांच्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. काय होतं, नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. मग हे जे नायट्रिक ऑक्साईड असतं ह्याचा पुन्हा ऑक्सिजनशी संबंध येतो. म्हणजेच त्याचं काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. म्हणजेच काय, नायट्रिक ऑक्साईडचा पुन्हा ऑक्सिजनशी संबंध येतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं तर हे जे नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं हे पावसाच्या पाण्याबरोबर खाली जमिनीवर येतं, पाण्यात विरघळतं आणि नायट्रिक अम्लात त्याचं रूपांतर होतं. काय होतं, नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यामध्ये, पावसाचं पाणी असतं की नाही त्याच्यामध्ये विरघळून जातं आणि मग ते खाली पडतं आणि त्याचं नायट्रिक अम्लात रूपांतर होतं आणि ते जमिनीवर वाहत जातं, पाण्याबरोबर जमिनीवर वाहत येतं आणि मग वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. मग हे आता पावसाचं पाणी आहे त्याचं नायट्रिक अम्लात रूपांतर झालं, ते वाहत वाहत गेलं, जमिनीमध्ये गेलं की मग वनस्पती, झाडं ॲब्सॉर्ब करून घेतात मुळातून त्याच्याकडनं आणि मग तो नायट्रोजन ते वापरू शकतात. आलं लक्षात. म्हणजे प्रथिनांमध्ये हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन आहे. तर तो नायट्रोजन कसा मिळवतात, तर वनस्पती डायरेक्ट नायट्रोजन, जो हवेमध्ये नायट्रोजन गॅस आहे किंवा वायू आहे तो डायरेक्ट घेऊ शकत नाही, त्यांना तो संयुगाच्या रूपात हवा असतो. मग तो संयुगाच्या रूपात कसा होतो, तर जैविक पद्धतीने आणि वातावरणीय पद्धतीने नायट्रोजनचं संयुगात रूपांतर होतं आणि मग तो नायट्रोजन वनस्पती स्वतःसाठी वापरू शकतात.
आलं लक्षात? आता सहजीवी पोषण. सहजीवी पोषण. तर सहजीवी पोषण पुढचा मुद्दा काय आहे? सहजीवी पोषण म्हणजे सहजीवी. आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की सहजीवी म्हणजे सोबत राहणारे जीव, सोबत एकत्र राहायचं. की मी तुम्हाला अशी मदत करते, तुम्ही मला मदत करा, आपण एकत्र राहूया, असं सहजीवन. तर जसं माणसामध्ये पण सहजीवन असतं. आणि बघा तुम्ही काही सोसायट्यांना सहजीवन सोसायटी असं नाव असतं की सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करून ती सोसायटी तयार केलेली असते. त्यामुळे सह म्हणजे सोबत राहणं. तर वनस्पतींमध्ये किंवा सजीव जे असतात, प्राणी वनस्पती, तर वनस्पतींमध्ये सुद्धा हा विचार असतो की आपण आपलं फायदा कशात आहे त्याच्यात सोबत राहणं बरोबर. तर याच्यात त्यांनी काय उदाहरण दिले? 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार या बाबी साध्य होतात. 2 किंवा जास्त सजीव एकत्र राहतात. काय सांगते मी? 2 किंवा जास्त सजीव एकत्र राहतात आणि एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. की एकमेकांना संरक्षण देणं, एकमेकांना अन्नाचा पुरवठा देणं, आधार देणं, ह्या सगळ्या गोष्टी ते एकमेकांच्या पूर्ण करतात. त्याला म्हणतात सहजीव पोषण, सहजीवी पोषण. मग हे सहजीवी पोषणमध्ये त्यांनी उदाहरण दिले. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते. तर काही झाडं असतात, झाडं की त्यांचं जे मूळ असतं, झाडाचं खाली मुळं असतात, मुळं, त्या मुळांच्या जवळ बुरशी, बुरशी माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही पोळी किंवा पाव ठेवून दिला, 2 दिवस 3 दिवस तसं ठेवलं, मग बघितलं त्याच्यावर घाणेरडं झालेलं असतं ना, पांढरं पांढरं. तर ती काय असते? बुरशी. मग ही अशी बुरशी झाडांच्या मुळाजवळ वाढत असते. मग वाढत असते तर हे झालं सहजीवी पोषणाचं उदाहरण. पण मग याच्यात एकमेकांना काय मदत करतात बघा. झाड बुरशीला पोषक तत्व देतं, तर बदल्यात बुरशी झाडांच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवतं. काय होतं बघा, झाड काय करतं? बुरशीला पोषक तत्व देऊन टाकतं, पोषक तत्व देतं. तर बुरशी झाडांना क्षार आणि पाणी देते. मला लक्षात, बुरशीची वाढ पटापट होत असते. आता हे नाही आहे सूक्ष्मदर्शक यंत्र आपलं की मी तुम्हाला, म्हणजे शाळा चालू असती तर तुम्हाला ते दाखवता आलं असतं मला की बुरशीचं हे कसं दिसतं, म्हणजे बुरशीची आकृती कशी दिसते हे तुम्हाला सूक्ष्मदर्शकातून दाखवलं असतं. साधारणपणे अशी नळी असते आणि वरती असा गोल असतो. नळी असते, नळी, आणि वरती असा गोल असतो आणि अशी खाली नळी असते अशी. आणि मग हे सगळं पटपट बुरशीची वाढ होत असते. आणि ही बुरशी काय करते? क्षार आणि जीवनसत्व जमिनीतून ॲब्सॉर्ब करून घेते आणि ती झाडांच्या मुळांना देते. आणि झाडाची मुळं बुरशीला पोषक तत्व देतात. आणि अशा पद्धतीने त्यांचं सहजीवी पोषण चालू असतं. तसंच शैवाल आणि बुरशी. शैवाल म्हणजे काय की शैवाल म्हणजे काय की काही ठिकाणी पाणी सारखं पडतं, मग हिरवा असं बुळबुळीत पदार्थ येतो, बरोबर. सारखं पाणी सांडतंय. मग त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा असा बुळबुळीत पदार्थ, आणि आपला पाय सटकला तर आपण पडतो, बरोबर. तर ते काय असतं? शैवाल. त्याला म्हणतात शैवाल. मग शैवाल आणि बुरशी दोन्ही पण एका ठिकाणी राहू शकतात. मग हे एका ठिकाणी राहिल्यानंतर ते काय करतात एकमेकांना? तर बुरशी शैवालाला निवारा, पाणी आणि क्षार पुरवते, बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवतं. आता शैवाल जे असतं ते जमिनीलगत असतं, बुरशी जी असते ती जमिनीपासून थोडी वर येते. त्यामुळे बुरशी काय करते? शैवालाला प्रोटेक्शन देते, म्हणजे संरक्षण देते आणि निवारा आणि पाणी देते. आणि
शैवाल जे असतं त्याचा रंग कसा असतो? हिरवा. म्हणजे हिरवा आहे म्हणजे हरितद्रव्य आहे. हरितद्रव्य आहे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे. म्हणजेच मग शैवाल काय करतं? अन्न तयार करतं, स्वतः पण खातं, बुरशीला पण देतं. म्हणजे अशा पद्धतीने बुरशी आणि शैवाल यांच्यामध्ये सुद्धा सहजीवी पोषण आढळतं. तर याचं एक उत्तम उदाहरण आहे दगडफूल. हे काय आहे? दगडफूल. काय आहे? दगडफूल. भरपूर आहे माझ्याकडे. ते कागदासारखं दिसतंय दिसायला असं छान. बघा तुम्ही. हां, दगडफूल म्हणतात याला. हा मसाल्याचा पदार्थ आहे. काय ते? मसाल्याचा पदार्थ. आणि हे तिथे दगडफूल हा मसाल्याचा पदार्थ आहे. आणि हा अशा सहजीवी प्रकारातूनच तयार झालेला आहे. म्हणजे वनस्पती ज्या एकमेकांच्या सोबत राहतात आणि एकमेकांना म्हणजे काहीतरी देणं त्यांचं चालू असतं, त्याच्यातूनच हे दगडफूल तयार होत असतं. आता पुढचा मुद्दा आहे परपोषी वनस्पती. मी फळ्यावर जे लिहिलेले आहे ते हे जे मुद्दे आहेत त्याच्यातलं नुसतं मुद्द्याचं नाव लिहिलं, कारण सगळं लिहिणं शक्य नाही आहे. तर पुढचा मुद्दा आहे परपोषी वनस्पती. परपोषी म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून असलेली वनस्पती. मग कशासाठी? तर अन्नासाठी. मग अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असलेली वनस्पती त्याला म्हणतात परपोषी वनस्पती. मग अशा वनस्पती कोणत्या असतात की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही? अशा वनस्पती दुसऱ्या हिरव्या वनस्पतीवर अवलंबून असतात. याच्यामध्ये हे आहे, बुरशी तर आहेच त्याच्यामध्ये. दुसरं आहे बांडगुळ, अमरवेल. बांडगुळ आणि अमरवेल हे मोठे उदाहरणं आहेत. मागच्या वर्षी बघा मी तुम्हाला आपल्या शाळेच्या इथे आंब्याच्या झाडावरती, आंब्याचं झाड आहे की नाही आपलं अनिताताईच्या वर्गाजवळ, त्या झाडाची अशी फांदी होती. त्या फांदीवर मी तुम्हाला दाखवलेलं की असा गोळा गोळा दिसत होता, बरोबर. आणि त्याला जे पानं फुटले होते ते आंब्याचे नव्हते. मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा आणि तुम्हाला सांगितलं होतं की ह्या वनस्पतीला म्हणतात बांडगुळ. बांडगुळ का म्हणतात? तर ही जी बांडगुळ वनस्पती जी आहे ही परपोषी वनस्पती आहे. आणि ही काय करते की आपल्या शरीरातून दुसऱ्या ज्या झाडावरती वाढणार आहे की नाही, तर त्याच्या फांद्या ज्या असतात त्या फांद्यांमधून एकदम आतमध्ये रसवाहिन्या, जलवाहिन्या असतात. तर ही वनस्पती इथे असते ना, तर ती काय करते? आपल्या शरीरातून इथपर्यंत आतमध्ये जाईल असं नलिका तयार करते, नलिका. आणि मग नलिका तयार करते आणि ती काय करते? याच्यात वाहणारं जे जलवाहिनी किंवा रसवाहिनी म्हणजे जे अन्न जातं किंवा क्षार आणि पाणी जातं ते ॲब्सॉर्ब करून घेते, ते शोषून घेते. आणि मग ते शोषलेलं जे असतं त्याच्यावर तिचे पानं वाढत असतात. त्याला अर्धपरपोषी असं म्हणतात, कारण तिने थोडे प्रयत्न केलेले आहेत स्वतःच्या वाढीसाठी. आणि अमरवेल ही काय करते? ही त्याच्यातच घुसून घुसून शोषत असते सगळं, त्या झाडांमध्येच, झाडांवरती वाढतात तशा. म्हणजे वेल असतात की नाही, वेल काय करतात? झाडांचा आधार घेतात. वेल काय करते? झाडावरती अशी 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 जाते की नाही. तसंच अमरवेल पण तशीच जाते, पण अमरवेल एवढी रुतून बसते, अशी एवढी रुतून बसते की ती त्या झाडामधल्या ज्या जलवाहिन्या, रसवाहिन्या असतात ते ॲब्सॉर्ब करून स्वतः छान राहते, छान राहते. अशी ती अमरवेल असते. त्यामुळे अमरवेल ही परपोषी वनस्पती आहे आणि बांडगुळला अर्धपरपोषी वनस्पती असं म्हणतात. समजलं हे? आता पुढचं आहे कीटकभक्षी. कीटकभक्षीचं मी तुम्हाला मागच्या वर्षी मी मोबाईलमध्ये दाखवलं होतं. घटपर्णी वनस्पती, घटपर्णी वनस्पतीचं दाखवलेलं की अशी वनस्पती असते. तुम्हाला मागे दाखवलेलं मोबाईलवरती आठवते? मागे मोबाईलवरती मी तुम्हाला दाखवलं होतं. वनस्पती, झाड कसं असतं असं, आणि त्याच्यामध्ये झाकण असतं असं, लीड.
झाकण आणि दिसायला ती वनस्पती सुंदर असते. मग कीटक, मधमाशी किंवा फुलपाखरू, चतुर, हे कीटक, छोटे 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 कीटक काय करतात, उडत 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 आले आणि ते बसले समजा, तर हे झाकण असं बंद होतं आणि ते इकडून असे आत 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 जातात आणि मग ही वनस्पती जी आहे अशी ती खाऊन टाकते त्यांना. आलं लक्षात? अशी कीटक भक्षी वनस्पती. दुसरं एक वनस्पती मी तुम्हाला दाखवलेली, मला त्याचं नाव आठवत नाही आहे, पण ती वनस्पती कशी होती माहिती आहे? अशी होती, काटे काटे होते त्याला, काटे काटे असे. आणि मग ते कीटक आले याच्यामध्ये, इथे बसले की ते झाकण असं बंद व्हायचं. मला नाव नाही आठवत आहे त्याचं, पण मला ह्याला मी टाकणार आहे, व्हिडिओमध्ये टाकते ती, पण त्या वनस्पतीचं नाव आठवत नाही. तर ते असं अडकून जायचं आणि मग तो कीटक त्याच्यामध्ये जायचा. आपण ह्या 2 वनस्पती मागच्या वर्षी मी तुम्हाला मोबाईलवरती दाखवलेलं, तर आठवत असेल तर बघा, नाही तर व्हिडिओमध्ये बघा. तर अशा ह्या वनस्पतींना काय म्हणतात? कीटकभक्षी वनस्पती. आता इथे जी दिलेली आहे ही वेगळी आहे, ही बर्मानी नाव आहे हिचं, ड्रॉसेरा बर्मानी. ह्या वनस्पतीचं नाव आहे ड्रॉसेरा बर्मानी. आता तुम्ही जर नीट चित्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ती दिसायला किती सुंदर आहे. म्हणजे असं वाटतं की किती सुंदर फूल आहे. पण ते फूल कसं आहे? कीटकांसाठी हानिकारक आहे. मग ते काय, त्याच्या अवतीभोवती जे काही टेंटॅकल्स दिसतात आहेत, तर त्याच्यावरती असे बारीक बारीक ड्रॉपलेट्स, म्हणजे छोटे छोटे पाण्याचे थेंब असल्यासारखं दिसतं. आणि जेव्हा ते कीटक त्याच्यावर बसतात तर त्यांचे पाय चिकटून जातात वाटतं. एक मिनिट. ती आकर्षक वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती आहे. फुलासारखी दिसते आणि जमिनीलगत वाढते. बरोबर, मी जे म्हटलं तेच, की त्याचे जे बारीक बारीक टेंटॅकल्स आहे त्याच्यातून चिकट द्रव बाहेर येत असतो, चिकट बिंदूंसारखं त्याच्यातून द्रव बाहेर येत असतो. आणि त्यामुळे जर कीटक त्याच्यावर बसला की तो चिकटला जातो, त्याच्यावरती चिकटला जातो, मग त्याला बाहेर पडता येत नाही. मग हे फूल त्याला खाऊन टाकतं. आलं लक्षात? म्हणजे दिसायला सुंदर फूल आहे, पण ते फूल काय करतंय? कीटकांना खाऊन टाकते. तर अशा पद्धतीने हे कीटकभक्षी वनस्पती आहे. आणि 1737 साली श्रीलंकेत जोहान्स बर्मन नावाच्या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला. म्हणून या वनस्पतीला ड्रॉसेरा बर्मानी असं म्हणतात. म्हणजे या शास्त्रज्ञांना हे दिलं आदराने, त्याने शोध लावला म्हणून त्याच्या सन्मानार्थ त्याला, त्या वनस्पतीला बर्मानी असं म्हणतात. आलं लक्षात? तर पुढची आहे मृतोपजीवी वनस्पती. आता तुम्ही हे चित्र नीट बघा. इथे काय दिलं आहे? एका लाकडावरती हे असेसं हे जे काय आलेलं आहे ते वनस्पती आहे. पण ते लाकूड कसं आहे? सुकलेलं आहे, वाळलेलं आहे. पण पावसामुळे थोडा त्याच्यामध्ये ओलावा निर्माण झाला आहे. तर अशा लाकडावरती हे असं तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलेलं असेल. हे बऱ्याच वेळा आपल्याला साधारणपणे बांधकाम जिथे चालू असतं, घरांचे, बिल्डिंगचे बांधकाम चालू असतं, तिथे जर ते लाकडं पडलेले असतात तर त्या लाकडाला अशी वनस्पती लागलेली दिसते. त्याला म्हणतात मृतोपजीवी वनस्पती. तर सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतीला मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात. तर कवक गटातील बुरशी आणि भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. आणि त्या काय करतात? त्याच्यावर पाचक रस सोडतात आणि कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून पोषक द्रव्य मिळवतात. आता ह्या ज्या काय आहे, या कवक गटातल्या वनस्पती आहे. त्याला हे भूछत्र म्हणतात. याला बुरशी किंवा भूछत्र हे त्या गटातल्या वनस्पती आहे. हे काय करतात की ह्या ज्या हे जे झाड आहे किंवा लाकूड आहे ते कसं आहे? मेलेलं आहे. म्हणजे ते काही त्याच्यातून पानं फुटणार नाही आहेत, म्हणजे ते वाळलेलं लाकूड आहे. पण मग हे सजीव आहे. मग याच्यावर काय करतात? ते त्यांच्या शरीरातले पाचक रस सोडतात आणि मग त्याच्यात असलेल्या कार्बनचं विघटन करतात, तुकडे बारीक. आणि विघटन केल्यानंतर ते शोषून घेतात. त्याच्यातून तयार होणारे
द्रावण विघटन झाल्यावर त्याच्यातून होणारं द्रावण ते शोषून घेतात आणि त्याच्यावर ते वाढत असतात. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे मृतोपजीवी वनस्पती वाढत असतात. आता हा पुढचं त्यांनी दिले, काही बुरशींमुळे अन्न दूषित होते, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. बुरशी जरी आपण म्हटलं की बुरशी बुरशी आहे, तर त्या सगळ्या प्रकारच्या बुरशी किंवा सगळ्या प्रकारचे कवक हे जे काही हे हानिकारकच असतात असं नाही. बुरशीमुळे समजा आपण पोळी भाकरी भात भाजी याला जर बुरशी लागली आणि ते खाल्लं तर आपल्याला पॉयझनस होऊ शकतं आणि आपली तब्येत बिघडू शकते, हे बरोबर. पण ईस्ट आणि काही भूछत्र म्हणजे आपण तुम्ही मुलं त्याला कुत्र्याची छत्री वगैरे असं काहीतरी म्हणत असाल, तर ते भूछत्र जे असतं तर ते जे असतं ते आपल्याला उपयोगी पडणारं असतं. ईस्ट हे किण्व ब्रेड तयार करण्यासाठी आणि आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जाते आणि भूछत्रामध्ये जीवनसत्व आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. तर त्याच्यामध्ये जीवनसत्व आणि लोह हे भरपूर प्रमाणात असतात. आता इथे खाली त्यांनी एक पूर्ण चार्ट दिलेला आहे. हा पूर्ण चार्ट दिलेला आहे. हा पूर्ण चार्ट तुम्ही शांतपणे नंतर परत एकदा वाचा. इथे पोषक द्रव्य दिले, जे आपल्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्य असतात ते कोणते कोणते असतात, त्यांचं कार्य काय आणि त्यांच्या अभावामुळे कोणते परिणाम होतात. म्हणजे आपल्याला जर आपण जे म्हणतो की मला ऑक्सिजन आवश्यक आहे, मग ऑक्सिजन कुठून मिळतो किंवा ऑक्सिजनचं काम काय, आणि जर ऑक्सिजन जास्त मिळाला नाही तर काय होईल, बरोबर. म्हणजे एक साधारण उदाहरण. तसं आपण कोणते पोषक द्रव्य आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि त्यांचं कार्य काय आहे, आणि ते नाही मिळाले, अभाव झाला, अभाव म्हणजेच काय, मिळाले नाही तर काय होईल. उदाहरणार्थ नायट्रोजनचं कार्य काय, प्रथिनं हरितद्रव्य आणि पेशीद्रव्य यांच्यातील हा महत्त्वाचा घटक आहे आणि अभावामुळे वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे. आता हे आपल्या बाबतीत म्हणजे वनस्पतींच्या बाबतीत त्यांनी सांगितलं. आपलं म्हणजे मी सजीव या अर्थाने आपलं म्हणते, तर सजीवांसाठी सांगितलं म्हणजेच वनस्पतींसाठी त्यांनी हे सांगितलंय की वनस्पतींच्या मधील पोषक द्रव्यांची कार्य आणि अभावाचे परिणाम येते. तर नायट्रोजन जर वनस्पतींना मिळाला नाही तर काय होतं की झाडांची वाढ होत नाही. नायट्रोजन मिळाला नाही तर झाडांची वाढ होत नाही आणि त्याची पानं पिवळी पडतात आणि गळून जातात. दुसरं आहे फॉस्फरस, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर. फॉस्फरसचा उपयोग काय, तर प्रकाश ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळालेली ऊर्जा त्याचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करायला फॉस्फरसचा उपयोग होतो. अकाली पाने गळणे, उशिरा फुले येणे आणि मुळांची वाढ खुंटणे. जर फॉस्फरस मिळालं नाही तर बेवक्त पानं गळतात. पानं म्हणजे काय, शिशिर ऋतू, आपले जे ऋतू माहिती आहे तुम्हाला, पानगळती जी होते, तर शिशिर ऋतूमध्ये पानं गळण्याला सुरुवात होते. तर पण हे जर फॉस्फरस जर मिळालं नाही तर केव्हाही झाडाची पानं गळून पडतात, की त्यांना असं म्हणजे हे राहत नाही, त्याच्यामध्ये ताकद राहत नाही. फुलं पण खूप उशिरा येतात त्या झाडांना, त्यांची मुळांची वाढ होत नाही, मुळं खुंटून जातात आणि मुळं खुंटली की मग त्या झाडाला आवश्यक ते पोषक द्रव्य आणणं शक्य नाही होत. आलं लक्षात. तसं पोटॅशियम चयापचय कार्यासाठी आवश्यक. चयापचय कार्य म्हणजेच जे काही सर्कल आहे अन्नाचं, सगळं शोषण करणं, ते अन्न पुरवणं, झाडाची वाढ, हे जे चक्र आहे चयापचयाचं ते बिघडून जातं. ते करण्यासाठी पोटॅशियमची गरज आहे. पण ते जर नाही मिळालं, पोटॅशियम मिळालं नाही तर खोड बारीक होतं, पाने कोमेजतात आणि पिष्टमय पदार्थ तयार होत नाही त्याच्यापासून. मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करणं, पण संथ वाढ होते, पाने पिवळी होतात. मॅग्नेशियम मिळालं नाही तरीसुद्धा हरितद्रव्य म्हणजे हिरवी पानं राहत नाही, सगळी पिवळी होऊन
पडून जातात आणि त्याची झाडाची वाढ जी आहे ती पण पटपट पटपट होत नाही, हळू 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 वाढतात. नंतर मॅंगनीज प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे, वाढ खुंटणे आणि पानावर डाग पडणे. झिंक संप्रेरकण त्यातील घटक निर्माण करणे. अशा पद्धतीने हे सगळं त्याचं पोषक द्रव्य आणि हे दिलेलं आहे. आता प्राण्यांमधील पोषण. प्राण्यांमधील पोषण म्हणजे काय, तर प्राण्यांनासुद्धा पोषणाची आवश्यकता असते आणि त्यांनीसुद्धा खाल्लेलं अन्न त्यांचं पचून त्यांची वाढ होणं, त्यांच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होणं याची आवश्यकता असते. तर शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी घटक आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे सर्व भागांना, शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळत नाही, त्यामुळे अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकामध्ये होते. आणि प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्न ग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत काही प्रमुख टप्पे आढळतात. ते इथे त्यांनी दिलेले आहे की जे आपण अन्न खातो त्याचं डायरेक्ट रक्त तयार नाही होत. तर मग काय होतं, तर जे आपण अन्न खातो त्याचं रक्तात मिसळू शकतील असे विद्राव्य घटकात रूपांतर होतं. आपण जे अन्न खातो त्याचं रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात रूपांतर होतं आणि मग आपण म्हणतो की रक्त वाढलं की मग काय असं. तर प्राण्यांमध्ये पोषणाचे टप्पे इथे त्यांनी दिलेले आहेत. हे जे टप्पे आहेत ते प्राण्यांमध्ये पोषण होताना काय काय होतं. पहिलं अन्न ग्रहण होतं, म्हणजे अन्न शरीरात जातं. नंतर अन्न पचन होतं, म्हणजे अन्न जे त्या प्राण्यांनी खाल्लं आहे त्याचं शरीरामध्ये त्याचं पचन होतं, म्हणजे बारीक बारीक त्याचं रूपांतर झालेलं इथे चावलेलं असतं. नंतर इथे वेगवेगळे रस मिक्स होतात आणि रस मिक्स होऊन त्याचं पचन होत जातं आणि म्हणजेच रक्तात मिसळणाऱ्या वेगवेगळ्या विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर पचनातून तयार झालेले विद्राव्य घटक शोषणे. आता जे विद्राव्य घटकात रूपांतर झालं आहे ते काय होतं, आतड्यांमार्फत असं शोषलं जातं आणि ते रक्तात मिसळलं जातं. नंतर सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणी अन्नाचे पेशी आणि ऊतींमध्ये वहन आणि ऊर्जा निर्मिती. आणि मग ते नंतर शोषलेलं जे अन्न असतं ते अन्न शरीरातील पेशी आणि ऊतींमध्ये जाऊन ते ऊर्जा निर्मिती केली जाते. ऊर्जा म्हणजे ताकद निर्माण होते. आणि उत्सर्जन म्हणजे नाही, जे खाल्लं आहे पण जे पचलं नाही किंवा ज्याचं शोषण नाही झालं आहे, उर्वरित घटक आहे अन्नातले, ते शिद्वारे बाहेर टाकले जातात. याला म्हणतात उत्सर्जन. तर हे प्राण्यांच्या शरीरात होणारे पोषणाचे महत्त्वाचे टप्पे आहेत. आता इथे त्यांनी एक तक्ता दिला आहे आणि तुम्हाला तो भरायला सांगितलेला आहे. हा जो तक्ता आहे तो तुम्ही विचार करून भरायचा आहे. काय सांगितलं, प्राण्याचं नाव, अन्नाचं प्रकार किंवा नाव आणि अन्नग्रहणाची पद्धत. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर हे मागेच झालेलं आहे तुमचं, 3री-4थीला असतानाच झालेलं आहे की कोणता प्राणी अन्न कसं खातो, कोणता प्राणी कोणतं अन्न खातो, कोणता प्राणी कसं अन्न खातो, प्राण्यांचे घरं कसे असतात, हे सगळं आपलं 3री-4थीला झालेलं आहे. त्यामुळे हे जे काही आहे हे तुम्ही विचार करून हा तक्ता पूर्ण करायचा आहे, बरोबर. आता समभक्षी पोषण. समभक्षी पोषण म्हणजे काय ते इथे दिलेलं आहे. आता अमिबा हा एकपेशीय सजीव आहे. मग तो अन्नग्रहण कसं करतो त्याचं एक उदाहरण त्यांनी इथे सगळं वर्णन केलेलं आहे की हा प्राणी कोणता आहे, अमिबा. हा एकपेशीय प्राणी आहे. आपण कसं आहोत, बहुपेशीय प्राणी आहोत. हा एकपेशीय म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, अजून काय उदाहरण आहे, युग्लिना, हे जे काही आहे हे सूक्ष्मजीव जे आहेत ते एकपेशीय सजीव आहेत. बाकी सगळे सजीव जे आहेत ते बहुपेशीय आहे. तर अमिबा अन्नग्रहण कसं करतो, तर अमिबा असा आहे, म्हणजे त्याला एक ठराविक आकार नाही आहे. त्याचा आकार आत्ता असा काढला, मी असा काढला तरी चालेल, तुम्ही आणखी वेगळा काढला तरी चालेल, म्हणजे त्याला एक ठराविक आकार नसतो, पण तो हा अशा प्रकारचा असतो.
तर त्याला जिथे अन्न दिसतं तिथपर्यंत तो म्हणजे जातो आणि गेल्यानंतर तो काय करतो, समजा हा अमिबा आहे, हे अन्न दिसलं आहे, मग तो सरकत तिथपर्यंत गेला. मग तिथे गेल्यानंतर त्याच्या शरीराचे हे 2 भाग पुढे येतात. पुढे त्याला काय म्हणतात, छद्मपाद. सहाय्याने तो पुढे सरकतो. छद्मपाद म्हणजे हे जे पुढे आलेले भाग आहेत त्याला म्हणतात छद्मपाद. छद्मपादाच्या सहाय्याने अमिबा पुढे पुढे सरकतो आणि मग नंतर तो काय करतो, शरीराच्या कोणत्याही पेशीच्या पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. म्हणजे त्याच्या शरीराचे हे भाग पुढे आले, ते काय करतात, त्या अन्नाला आत घेतात. मग हे असं गोल करतात. मग हे आत आल्यानंतर त्याला डिकम्पोज करून ते अन्न खाऊन टाकतात. आलं लक्षात? तर तो कण पेशीमध्ये समाविष्ट करून अन्नावर विविध विकारांची क्रिया घडते आणि पचन होते. जे मी तुम्हाला सांगितलं की तो ते अन्न खाऊन टाकतो. बहुपेशीय प्राणी हे तोंडाने अन्न खातात. काही कीटक जे असतात त्यांना वेगळे अवयव असतात, म्हणजे त्यांना तोंड नसतं, त्यांना वेगळे अवयव असतात. उदाहरणार्थ झुरळ किंवा नाकतोडा यांना तोंड नसतं, तर त्यांना हे असतं, जबड्यासारखा मुखावयव असतो आणि किंवा फुलपाखराला नळी असते. जबड्यासारखा मुखावयव असतो पण आपल्यासारखं नसतं, त्यांचं तोंड वेगळं असतं. आणि फुलपाखरू असतं, फुलपाखराला नळी असते, नळी. मग त्या नळीने तो रस शोषून घेतो. डास, ढेकूण यांना सुईसारखं असतं. डास चावतात की नाही आपल्याला, किंवा ढेकूण, काळ्या रंगाचा ढेकूण असतो एवढा. अंथरुणामध्ये आपण झोपतो तिथे तयार होऊ शकतो म्हणजे लाकडी फर्निचर असेल, खूप जुनं असेल, ते कधी म्हणजे काय झालं, खूप खराब झालेलं असेल, जुनं असेल, तर त्याच्यामध्ये ढेकूण होऊ शकतात. आणि ते जे ढेकूण असतात त्यांना पण सुई कशी असते, सुईदोरा असतो की नाही आपल्या शिवायचा, त्याच्या सुईसारखं त्यांना टोक असतं आणि ते टोचतात. डास चावतो म्हणजे काय होतं, तो आतमध्ये ती त्याची जी सोंड असते सुईसारखी ती टोचतो आणि मग ते रक्त पितो. तसंच ढेकणांना पण असतं. तर अशा पद्धतीने प्रत्येक सजीवाचं अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगळी असते. अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे खालील प्रकार पडतात. आता जे अन्न खाणारे जे प्रकार असतात त्या खाण्याच्या प्रकारावरनं प्राण्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यात शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकर्मी आणि विघटक असे प्रकार आहेत. काय सांगितलं मी? शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकर्मी आणि विघटक. तर शाकाहारी तुम्हाला माहिती आहे, गाय, बैल हे कसे शाकाहारी प्राणी आहेत की ते त्यांना आपण गवत, चारा हे खायला देतो, बरोबर. गाय, बैल, मेंढी, शेळी हे शाकाहारी प्राणी. ते गवत, बिया किंवा फळं त्यांना दिले तर ते खाऊ शकतात. मांसाहारी प्राणी म्हणजे सगळे आपले मॅक्झिमम जंगली प्राणी म्हणजे वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा हे सगळे आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त इव्हन कुत्रा, मांजर हे सुद्धा मांसाहारी प्राण्यांमध्ये येतात. ते आणखी मिश्राहारीमध्ये पण येऊ शकतात, कारण कुत्रा, मांजर हे जरी दुसऱ्या प्राण्यांचं मांस आपण त्यांना दिलं तर ते खाऊ शकतात. मांजर उंदराला खाते. कुत्रा मांजर खाऊ शकतो, किंवा कुत्र्याला जनरली काही लोक घरात पाळतात तर ते त्यांना नॉनव्हेज खायला घालतात. असे पण कुत्रे असतात. तर भाकरी पोळी पण त्यांना चालते आणि नॉनव्हेज पण चालतं. तर अशा पद्धतीने मांजर आणि कुत्रा हे मिश्राहारी म्हणजे त्यांना शाकाहार पण चालतो आणि मांसाहार पण चालतो, असे दोन्ही खाणारे ते मिश्राहारी. आणि त्याच्यामध्ये जंगली प्राण्यांच्या ह्याच्यात जे येतात ते चिंपॅन्झी किंवा वानर हे कोण आहेत, हे पण मिश्राहारी प्राणी आहेत. तर हे दोन्ही गोष्टी खातात. याच्या व्यतिरिक्त आहे स्वच्छताकर्मी आणि विघटक.
आता स्वच्छताकर्मी म्हणजे काय, तर काही प्राणी असतात ते मृत प्राण्याच्या शरीरावरती आपलं म्हणजे मृत प्राण्याचं शरीर खातात, ते त्यांना स्वच्छताकर्मी म्हणतात. उदाहरणार्थ गिधाड, कावळा, हे काय आहे, तरस, गिधाड, कावळा, हे काय आहे, स्वच्छताकर्मी. म्हणजे मेलेले जे प्राणी असे पडलेले असतील जंगलात म्हणा, रस्त्यावर म्हणा, तर हे जे काही प्राणी आहे ते त्यांना खातात. म्हणजे काय करतात, एक प्रकारे स्वच्छताच करतात, म्हणून त्यांना स्वच्छताकर्मी म्हणतात. विघटक म्हणजे काय, की जो मेलेला प्राणी असेल त्याचं विघटन करणं, म्हणजे बारीक बारीक रूपांतर करणं. तर तुम्ही बघा, जर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये पावाचा तुकडा ठेवला, पाव ठेवला आणि झाकण लावून शाळेत विसरले, 2 महिन्यानंतर तुम्ही शाळेत परत गेले आणि अरे आपला डबा सापडला, मग तो डबा उघडला तर तुम्हाला काय दिसेल, ब्रेड तसंच्या तसा असेल का, नाही ना, त्याची माती तयार झालेली असेल, माती तयार झालेली असेल. हे कसं होतं, तर जे सूक्ष्मजीव असतात ते डिकम्पोज करतात, त्या अन्नाला डिकम्पोज करतात आणि त्याचं मातीत रूपांतर करतात. मग तसे जे सूक्ष्मजीव असतात त्यांना विघटक असं म्हणतात. तर हे विघटक जे आहेत हे पदार्थ कुजवून त्याचं मातीत रूपांतर करतात, त्यांना विघटक असे म्हणतात. आणि हे जे सूक्ष्मजीव आहे ते डोळ्यांना दिसत नाही. दुसरा प्रकार आहे मृतोपजीवी पोषण. तर काही कीटक, एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूतील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करतात, म्हणून त्याला मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. आता कोळी, मुंग्या आणि घरमाशा, त्यांनी काय सांगितलं की काही कीटक आणि एकपेशीय सूक्ष्मजीव हे जे काही असतात तर ते काय करतात, जे मेलेला सजीव आहे त्याच्यावरती स्वतःचं गुजराण करतात, मेलेल्या सजीवावर. मग असे कोण आहेत, तर कोळी, मुंग्या आणि घरमाशा. कोळी, मुंग्या आणि घरमाशा या काय करतात, मेलेल्या सजीवावर आपलं गुजराण करतात. त्यामुळे त्यांना म्हणतात मृतोपजीवी पोषण. नंतर परजीवी पोषण. मग परजीवीमध्ये आता त्यांनी इथे प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी काय विचारलं, घरातील कुत्रा, गोठ्यातील म्हैस अशा प्राण्यांच्या शरीरावर तुम्ही लहान लहान प्राणी पाहिले आहेत का, ते कोणते असतात, तर प्राणी असतात की नाही घरामध्ये, गाय, बैल, कुत्रा, मांजर, तर ह्या प्राण्यांच्या अंगावर पण असे काळे 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 जीव असतात, छोटे, म्हणजे काळेच असतात असे नाही, दुसरा रंग त्याचा, दुसरा म्हणजे असा चॉकलेटी रंग, काळा रंग, असे ते जीव असतात. आणि ते काय करतात, त्यांना गोचिड म्हणतात. काय म्हणतात, गोचिड म्हणतात. तर हे काय करतात, त्या प्राण्यांच्या शरीरातून रक्त शोषून घेतात. आलं लक्षात. आणि हे प्राणी त्यांचे अन्न कुठून मिळवत असतील तर त्यांचं रक्त ते पितात, म्हणजे त्यांना त्यांचं त्यातून अन्न मिळतंच. पोटामध्ये झालेले जंत त्यांचे अन्न कुठून मिळवतात. आता काही वेळा बघा, लहान मुलांना पोट दुखतं बरोबर, छोटे मुलं त्यांच्या पोटात दुखतं. मग हे का दुखतं, तर डॉक्टर म्हणतात जंत झाले. म्हणजे आपल्या पोटामध्ये एक तर छोटी मुलं असतात ना, तर ते कोणतीही वस्तू उचलून तोंडात, हे पडलेलं दिसलं घातलं तोंडात, असं तोंडात घालतात. छोटे बाळं तोंडात घालतात वस्तू, बरोबर. आणि थोडे मोठे मुलं असतात की नाही, ते काय करतात, सारखं चॉकलेट खा, साखर खा, गूळ खा, गोड खूप सारखं खाल्लं तर पोटामध्ये असे जंत होतात. आणि मग हे जे जंत असतात ते काय करतात, आपण खातो पण ते जंत ते ॲब्सॉर्ब करून घेतात. मग किती पण खाल्लं तरी पोट रिकामच, कारण कोणी खाल्लं, त्या जंतांनी खाल्लं. आणि मग त्या जंतांची वाढ होते. बारीक जंत असतात ते मोठे एवढे मोठे पण होऊ शकतात. आलं लक्षात. तर
असे जे जंत असतात ते आपण खाल्लेलं जे अन्न असतं तेच ते ॲब्सॉर्ब करून घेतात किंवा शोषून घेतात. असे ते जंत असतात. आणि डॉक्टर जेव्हा औषध देतात त्यांना तर ते शीच्या वाटे पडून जातात. काही सजीवांना अन्नासाठी अवलंबून असावे लागते, त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात, त्याला परजीवी पोषण असे म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्याचे रक्त शोषून घेतात आणि बाह्य परजीवी पोषण, उदाहरणार्थ लिखा, उवा, गोची, ढेकूण आणि गोलकृमी, पट्टकृमी हे शरीराच्या आत राहून रक्ताद्वारे अन्नाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शोषण करतात, त्यांना अंतर्जीवी पोषण असे म्हणतात. म्हणजे जे आता ह्या प्रश्नांचं उत्तर मी जे तुम्हाला सांगितलं की गाय बैलांच्या अंगावरती बारीक बारीक हे असतात ते म्हणजे काय, गोचीड वगैरे असतात. शिवाय आपल्या डोक्यामध्ये पण उवा असतात की नाही, लिखा असतात, उवा असतात. मग हे काय असतं तर हे पण एक प्रकारचे कीटक आहेत की जे आपल्या डोक्यातनं असं चावतात, खाजेते. म्हणजे काय होतं तर ते तिथे चावतात आणि आपलं रक्त शोषून घेतात. मग तेच त्या रक्तावरच ते वाढत असतात. आपण जे खाल्लं त्याचं रक्त तयार झालं तर त्या उवा ते शोषून घेतात. मग तसंच प्राण्यांच्या अंगावरचं सुद्धा, तर त्याला म्हणतात बाह्य परजीवी पोषण. असे जे प्राणी असतात त्यांना म्हणतात बाह्य परजीवी पोषण. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की बारीक जंतू पोटामध्ये होतात, बरोबर, तर ते जे पोटात जंतू होतात तर त्यांचे वेगवेगळे 2 प्रकार आहेत. एक पट्टकृमी आणि गोलकृमी. पट्ट म्हणजे पट्ट्यासारखे असतात सरळ, आणि गोल म्हणजे असे गोल गोल असतात. तर ते जंत पोटात होतात. मग हे जंत काय करतात, आपण जे अन्न खाल्लं ते ॲब्सॉर्ब करून घेतात आणि मग आपण खाल्लं तरी ते घेतात. मग त्यामुळे ते आपल्या शरीराला लागतच नाही, उलट पोट दुखत राहतं, सारखं सारखं ते चावतात. जर आपण जेवलो नाही तर ते आपल्या आतड्यांनाच हे करत राहतात आणि त्यामुळे पोट दुखतं. त्यांना आंतरजीवी परपोषण, आंतरपरजीवी पोषण असं म्हणतात. काय म्हणतात, आंतरपरजीवी पोषण असं या पट्टकृमी किंवा गोलकृमीला म्हणतात. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा धडा आपला इथे संपलेला आहे. आता हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत, पण त्याच्या आधी तुम्ही काय करायचं आहे, हा धडा पुन्हा एकदा नीट मन लावून वाचायचा आहे. धडा नीट वाचल्यानंतर व्हिडिओ बघावं. आधी धडा वाचा, नंतर व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघताना पण पुस्तक जवळ ठेवा, म्हणजे तुम्हाला ते सगळं लक्षात येईल व्यवस्थित काय आहे काय नाही. आणि मग नंतर हे प्रश्न उत्तरं लिहायचे. आणि प्रश्न उत्तरं लिहिताना PDF वापर करा. मी जे PDF पाठवणार तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते बघत जा, ते वाचा, ते लिहून काढा. म्हणजे तुमचं हाताखालून लिहून गेलं तर उत्तरं नीट लक्षात राहतील. आलं लक्षात? व्यवसाय पूर्ण करा, कारण 24 तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे. आलं लक्षात? नमस्ते.